शेतीसंबंधी प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड हे उत्तर असून यासाठी कृषी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नाशिक येथे कर्मयोगी ढुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते। शेती आणि शेतकऱ्यांपुढच्या समस्या सोडवण्याकरता शेतीची पद्धत बदलणं, आधुनिकीकरण करणं, तंत्रज्ञान अवलंब यावर भर द्यावा लागेल। त्याकरता शेती क्षेत्रातलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी महाविद्यालय लागतील असं ते म्हणाले। नाशिक शेती आणि फळबागांच्या क्षेत्रात आघाडीवर आहे। देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी सुमारे 80% निर्यात नाशिकमधून होते। लासलगावचा कांदाही प्रसिद्ध आहे, मात्र वाढता उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आपण पाहतोय की सातत्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत हे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते। त्यामुळे ते भाव वाढण्याची एक कुठेतरी सीमा असते। आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो। मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना असतील, खतांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टी आज आपण करण्याचा प्रयत्न करतो। अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करणं त्यांच्यासाठी कठीण ठरतं। शेतीत आधुनिकीकरण आणणं हा या समस्यांवरचा महत्त्वाचा मार्ग आहे असं ते म्हणाले। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं उभारलेलं हे महाविद्यालय शेती क्षेत्रातील संशोधन शेतकरी आणि तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ही संस्था 5 विद्यार्थ्यांपासून सुरू होऊन आज 2 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वटवृक्ष बनल्याचं त्यांनी नमूद केलं। नाशिकमधून 450 टनाहून अधिक कांदा